मराठा आंदोलनाचं मनोज जरांगेंचं भूत आता शरद पवारांच्याच मानगुटीवर बसलंय का? अगदी थंड डोक्यानं पवार यांनी महाराष्ट्रात जी आंदोलनाची आग भडकवली तिचा वणवा आता त्यांच्यापर्यंतच येऊन धडकलाय। सरकार विरोधात समाजात आग भडकवण्यासाठी शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचा बाहुला उभा केला खरा, पण पाहता पाहता हा बाहुला जिवंत झालाय। या बाहुल्याला आता मुख्यमंत्री होण्याचे वेध लागलेत। पवारांकडून जशी जशी रसद येत होती तशी जरांगेंनी नेतागिरी सुरू केली, विखारी भाषणं सुरू केली, आंदोलक जमा होत गेले। वाढती प्रसिद्धी पाहता जरांगेंच्या महत्वाकांक्षाही वाढल्या। बार्शीतली आजची घटना पाहून असाच संशय येतोय। एकीकडे सरकारला धारेवर धरत असताना जरांगेंनी शरद पवारांनाही घेरलं का? बार्शीत शरद पवार यांचा ताफा रोखणारे जरांगेंचे आंदोलक होते का? जरांगेंनी आपली ताकद पवारांवरच आजमावून पाहिली का? असं असेल तर पेरलं तेच उगवतं हे पवारांच्या बाबतीत खरं ठरलंय। कर्मा हिट्स बॅक।